नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गरकल. बघा, खूप दिवसांनी आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहोत आणि हा व्हिडिओ करण्यामागे कारण असं आहे की सर्वसाधारणपणे राज्यसेवा पूर्वपरीक्षा आपली झालेली आहे आणि वन्स अगेन मी असं म्हणेन की खूप जास्त आपण असं म्हणूया की चर्चा, प्रतिचर्चा, उपचर्चा होत आहेत. प्रश्न काय असतील, कसे असतील किंवा हा बदलेल का, तो बदलेल का, याच्या अनुषंगाने अनेक जण काय करत आहेत की चर्चा करत आहेत आणि एक कुठेतरी मला असं जाणवतंय की अनेकांनी फक्त आपलं चुकलंय म्हणून तो प्रश्न रद्द व्हावा किंवा उद्या उठून कन्सिडर करत असताना उगाच काहीतरी चूक काढून रद्द करण्यात यावा किंवा हा चेंज होईल, तो चेंज होईल असं सांगितलं जातंय. आणि याच्यामध्ये होतंय काय की एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे बिचारे मुलं खरंच करतात, म्हणजे आय हॅव बीन इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन की जेव्हा आपला कधी काही प्रत्येकाचा स्कोर काठावर असतो. आता काठ म्हणजे नक्की काय याची व्याख्या कोणीच केलेली नाही आहे अजून. म्हणजे जर कट ऑफ 102 लागला तर मग 104 वाला काठावर आहे हे आपण आत्ताच कसं सांगणार? ठीक आहे. किंवा उद्या उठून कट ऑफ 103.5 लागला तर मग उद्या उठून 103 वाल्याचं काय, मग तो काठावर आहे हे त्याला कसं कळणार? तर सगळ्यात पहिल्यांदा अशा काही 4 ते 5 प्रश्न आहेत. या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतरांसारखं या व्हिडिओच्या माध्यमातून मी अजिबात म्हणणार नाही की माझ्या बॅच लावा किंवा कट ऑफ कमी सांगून की जास्त मुलं येतील किंवा एक प्रकारे तुम्हाला मी मेन्सला गाईड करतो वगैरे वगैरे. हे असं कुठलाही सांगण्याचा हेतू नाही. कारण अनेकांचे मी सुद्धा व्हिडिओ पाहिले, काही जणांनी माझ्यापर्यंत सांगितलं की सर वरती लिहिलंय की कट ऑफ किती लागेल, प्रश्न किती रद्द होतील, आणि मागून सांगतायत की ते आपण म्हणतो ना दबक्या पावलांनी की बाबा आमचा तुम्ही ही बॅच घ्या, आमची तुम्ही ती बॅच घ्या, आम्ही असं करणार आहोत, आम्ही तसं करणार आहोत. मग ह्या गोष्टीला न भुरळ पडता आपण एक स्पष्ट बोलण्याचा काही प्रयत्न करूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा एखाद्या सिनियर विद्यार्थ्याला विचारतात तेव्हा एक खूप खोटं उत्तर तुमच्यासमोर येतं की अरे कर मेन्सचा अभ्यास, अशी पुढच्या वर्षीची द्यायची. अबे पुढचं पुढे बघू आपण, आत्ताचं काय ते सांगा. ठीक आहे, आत्ताच्या परीक्षेच्या बद्दल बोलण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत किंवा आत्ताबद्दलच बोलण्यासाठी इथे आलेलो आहोत. जो कोणी आता तुम्हाला जसं सिनियर विद्यार्थी सांगितलं तसं तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. आज 110 वाल्याला मार्क माहिती आहे की तो 200% पास होतो. तो 103 वाल्याला काय सांगतोय, अरे कर ना, असंही तुला पुढचा अटेम्प्ट द्यायचाच आहे, एक अटेम्प्ट तरी तुझ्याकडे आहे. पण 103 वाला जो आहे तो त्याला हे विचारतच नाहीये ना की बाबा उद्या उठून कन्सिडर करत असताना मला माझं होईल का, किंवा उद्या उठून माझं पुढच्या वेळेसच्या अटेम्प्टला मी काय करू, तो काय विचारतोय आत्ता होईल की नाही तेवढं मला सांगा. मग त्याच बाबतीतल्या प्रश्नांची आपण उत्तरं इथे देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कन्सिडर करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत की कुठल्या म्हणजे कुठले प्रश्न कंट्रोवर्शियल आहेत किंवा कुठले प्रश्न एक प्रकारे चेंज होऊ शकतात किंवा कुठले प्रश्न रद्द होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडचे जे सोर्सेस आहेत, मी हे सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला राग आला तरी चालेल, यावेळेसचा पेपर हा सगळ्यात मस्त सेट केलेला होता, सगळ्यात भारी पेपर आलेला होता. म्हणजे इन रिसेंट इयर्समध्ये सगळ्यात कठीण असा MPSCचा आपण पेपर म्हणू. म्हणजे तुम्हाला अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो की तुम्ही वेगवेगळ्या क्लासेसच्या जेव्हा आन्सर की बघत होते आणि मुळामध्ये हे सगळं डाऊट पसरवायचं, हे हमरी तुमरी व मुलांच्या बाबतीमध्ये व्हायचं, एकच कारण आहे असं मी म्हणेन. 30% रिस्पॉन्सिबल मी त्या कारणाला समजेल की वेगवेगळ्या क्लासेसने दिलेल्या चुकीच्या आन्सर्स. म्हणजे माझं असं मत आहे की आन्सर की येऊ द्या ना, तुम्ही आधीच का सांगतात? ठीक आहे, त्यामुळे कन्सिडर करत असताना मुलांना कुठेतरी एक आशा लागते आणि मग त्या आशेचं रूपांतर असं होतं, जर आपल्याला पाहिजे तसं उत्तर नाही आलं की मग माझं चुकतं, मग तुझं पण चूक, मग विषय संपला. मग या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे आळा घालण्यासाठी आणि जे काय आहे ते खरं बोलण्यासाठी मी इकडे आलेलो आहोत. तुमच्यापैकी अनेक जणांना पटणार नाही, मी कमेंट सेक्शन ओपन ठेवणार आहे, बिंदास कमेंट करा, बिंदास काही बोलायचं ते बोला, पण मी माझं मत इथे प्रामाणिकपणे मांडणार आहे. कुठल्याही पद्धतीने कमेंट ऑफ मी करणार नाही. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तुम्ही त्या आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा येऊन चर्चेमधनं जरी काही कंट्रोवर्सी म्हणण्यापेक्षा तुम्हाला काही कमेंट करायची आहे तुम्ही केली तरीही ती चालणार आहे. एव्हरी क्रिटिसिझम इज ऑलवेज वेलकम, आपण टॉलरंट आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मी म्हटलं की यावेळेस माझ्या मते, ठीक आहे मी शब्द नीट वापरतोय, यावेळेस माझ्या मते सेकंड कीने जास्त फरक पडणार नाही. यावेळेसचा पेपर खूप सुंदर तयार केलेला होता. यावेळेसचा पेपर खरंच कठीण होता. त्या 2 तासामध्ये तो पेपर खूपच कठीण होता, मी नाही असं म्हणणार नाही, मागच्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये. आणि जसं मी सांगितलं की आपल्याला सांगितलं जातं की हा प्रश्न सोपा आहे, तो प्रश्न सोपा आहे, याचं सोपं होतं, भूगोल सोपं आलेलं, सायन्स सोपं आलेलं. अरे त्या 2 तासामध्ये तुम्ही स्वतःला विचारा आपली काय परिस्थिती होती. म्हणजे बोली भाषेमध्ये सांगायची झाली तर आपली काय म्हणतो आपण त्याला, परिस्थिती अतिशय बिकट झालेली होती त्या 2 तासांमध्ये. त्यामुळे आणि कट ऑफ वगैरे जी आहे ना ती चर्चा त्या 2 तासात
तासांचीच असते. त्या 2 तासात काय होतं त्याच्यावरच कट ऑफ ठरते. बाहेर आल्यावर कोण सांगते. आता मी बघितलं काही जे शिक्षक आहेत, आता मी अपफ्रंटली नाही सांगत, विथ ड्यू रिस्पेक्ट, तर ते असं म्हणतायत की भूगोल सोपा होता. अरे तुम्ही MPSCच्या सिलेबसमध्ये ते शिकवत नाही. बरं, ते शिकवत नाहीत आणि त्यानंतरही तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येतो आणि तुम्ही म्हणतायत सोपा आहे. तर कसं सोपा होणार? आपले अनेक मुलं आहेत MPSCची की ज्यांनी अनेक वेळा ते जॉग्राफी जे आपल्याला विचारलं ते त्यांनी वाचलं सुद्धा नव्हतं. ठीक आहे, मग अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मॅटर करतात, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया आणि त्यानंतर मग सरते शेवटी मला काय वाटतं, एक अंदाज, प्रेडिक्शन काय जाऊ शकते कट ऑफची, त्याच्याबद्दल बोलूया. आता बघा, सर्वसाधारणपणे जेव्हा आपण इथे चर्चा करू तेव्हा मला कळते की सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काही कंट्रोवर्शियल क्वेश्चन होते, कंट्रोवर्शियल म्हणण्यापेक्षा प्रश्न बरोबरच होते, फक्त आपल्या माध्यमातून जी काही एक प्रकारे कंट्रोवर्सी तयार करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर जेन्युइनली हॅट्स ऑफ टू आयोगाचे जे काही तज्ज्ञ आहेत ते त्यांनी अतिशय मस्त पेपर सेट केलेला. अशीच दर्जा, असाच लेवल पाहिजे राज्यसेवेच्या पेपरचा. आता पहिला प्रश्न होता, म्हणजे मुलांनी कुठे कुठे कंट्रोवर्सी काढल्यात बघा, की पहिला प्रश्न होता या संदर्भातला, 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? मित्रांनो, याचं उत्तर आयोगाने सध्या राजश्री शाहू महाराज असं दिलेलं आहे. आता काही जण याच्यातही खोट काढतायत की राजश्रीची स्पेलिंग चुकीची आहे. तर असे बेसलेस डाऊट मांडू नका, अशा बेसलेस गोष्टी करू नका. याच्यावरनं दिसून येतं की आपली वृत्ती ॲक्सेप्टन्सची नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न चान्स बदलण्याचे तर कुठले 200% चान्सेस मला वाटत नाहीत. बदलला चांगली गोष्ट आहे, नाही बदलला चांगली गोष्ट आहे, पण माझ्या मते तरी हा प्रश्न सहसा बदलणार नाही. त्यानंतर एकदम पटापट घेऊया आपण, जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही आहे. म्हणूनच मी आज 11 तारीख आहे, उद्या कदाचित लास्ट डेट आहे आपल्याला ऑब्जेक्शन सेट करायची. मी आधी व्हिडिओ बनवू शकलो असतो, पण हा मुद्दामून कमी वेळामध्ये जास्त डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आपण आणि जास्त महत्त्व याला देत नाही, कारण आयोगाने उत्तरं दिली ती ऑलमोस्ट सगळीच बरोबर आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. आता हा एक अजून एक प्रश्न होता, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? कृष्णाजी भालेकर हेच आहे. काही जण म्हणतात त्यांचं नाव कृष्णराव भालेकर आहेत. लोकांनी ते पार त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकाचे स्क्रीनशॉट ॲज हे म्हणून टाकले. मित्रांनो, कृष्णराव भालेकर आणि कृष्णाजी भालेकर हे ऑलमोस्ट सेम व्यक्ती आहेत. तुमचं चुकलं, त्यामुळे हा प्रश्न कृष्णाजी भालेकर हे नाव दिलेलं आहे, त्यामुळे बदलू शकत नाही. जे आहे ते बरोबरच आयोगाने दिलेलं आहे. उगाच या प्रश्नाचं सुद्धा एक प्रकारे सांगणं की हा असा होईल आणि तो तसा होईल, हे सुद्धा एकदम बेसलेस स्टेटमेंट आहे. कृष्णाजी भालेकर म्हणजेच आपले कृष्णराव भालेकर. पुढचा बघा, आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुढचा जो कंट्रोवर्शियल प्रश्न, आता हा प्रश्न आहे, 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? आपलं समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड याचं उत्तर आहे. आता काही लोक असं म्हणतात, एकदम बेसलेस स्टेटमेंट देत आहेत की त्यावेळेस केरळ होतं का? मित्रांनो, आयोगाने आपल्याला तो प्रश्नच विचारलेला नाहीये. आयोगाने प्रश्न थोडक्यात असा विचारलाय की 1934ला जी कर्षक संगम स्थापन झाली होती ती आजच्या महाराष्ट्रात, आजच्या देशातल्या राज्यामध्ये कुठे येते? ठीक आहे, त्यावेळेस तामिळनाडू सुद्धा नव्हता, त्यावेळेस आंध्र प्रदेश सुद्धा नव्हता. आपण बघितलंय तामिळनाडूतनं आंध्र प्रदेश 1953ला वगैरे बाहेर पडले. ठीक आहे, केरळच्या आधी ते त्रावणकोर होतं आणि बंगालच होतं, नो डाऊट, जे काय असेल ते. पण कोणत्या प्रांतात स्थापन झालेला होता तर कन्सिडर करायचं झालं तर केरळमध्येच स्थापन झालेला आहे. या प्रश्नाला सुद्धा बदलणार नाही. उगाच असले फालतू लॉजिक लावू नका की त्यावेळेस केरळ होतं का, आंध्र प्रदेश होतं का, असं का तसं का. हे आजकाल आपल्याकडे खूप चुकीच्या प्रथा पद्धती सुरू झालेल्या आहेत की काही झालं तरी एक नवीन म्हणजे उगाच क्रिटिसाइज करणारं काहीतरी सुरू करायचं आणि मग त्याच्या माध्यमातून लोकांना एक प्रकारे भुलवायचं. पुढचा उल्लेख आहे दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला? आता मित्रांनो, काही जण म्हणतायत इथे DG तेंडुलकर आहे आणि इथे DJ तेंडुलकर आहे. मित्रांनो, एकदम प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत होतं का? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला फक्त आणीच्या आधीचेच नावं माहिती आहेत, आपल्याला आणीच्या नंतरची नावं माहीत नाही आहेत. हे प्रामाणिकपणे मान्य करा. आपण इतिहासामध्ये पंडित मोतीलाल नेहरू ऐकतो, आपण PC रे ऐकतो, शंकरराव देव ऐकतो, आप्पासाहेब पटवर्धन ऐकतो. उरलेली जी नावं आहेत, मग ते DG तेंडुलकर असो, DP मिश्रा असो, गवी केतकर असो आणि सुहासिनी नांबियार असो. सुहासिनी नांबियार तरी आपण नाव त्यातल्या त्यात ऐकलेलं आहे, त्यामुळे अनेकांनी एक प्रकारे मान्य करावं की हा आपला प्रश्न चुकलेला आहे. उगाच DG आणि DJ म्हणून कॅन्सल करा
असं होत नाही. आणि आयोगाने ऑलरेडी सांगितलंय, समजा एका लँग्वेजमध्ये जर प्रिंटिंग मिस्टेक असेल तर दुसरी लँग्वेज कन्सिडर करावी. आता काही लोकांनी याचा सुद्धा अर्थ असा घेतला की मराठीत चूक असेल तर इंग्लिशमध्ये बघून घ्या. असं नाही मित्रांनो, आयोगाने क्लिअरली सांगितलेलं आहे की जर मराठीत चूक असेल तर आम्ही इंग्लिश बघू, इंग्लिशमध्ये चूक असेल तर आम्ही मराठीत बघू. जर दोघांमध्ये चूक असेल आणि त्यातल्या त्यात सुद्धा जर ते उत्तर येणार असेल तरच तो प्रश्न रद्द होतो. हा आतापर्यंतचा आपण इतिहास पाहिलेला आहे, त्यामुळे याही प्रश्नाचं उत्तर काही बदलत नाही. उगाच क्रिटिसिझम करू नका. आणि जसं मी एकदम शेवटी सुद्धा काही डिस्क्लेमर सांगणार आहे ते सुद्धा आत्ताच सांगतो. याहूनही तुम्हाला वाटत असेल की एखादा प्रश्न तुम्ही टाकावा तर तुम्ही बिनधास्त टाका. तुम्ही प्रश्न टाकणं हा तुमचा अधिकार आहे. मी अजिबात सांगत नाही की मी म्हणतोय हा प्रश्न बदलणार नाही म्हणून तुम्ही पण टाकू नका. बिनधास्त टाका, काही फरक पडत नाही. 144 रुपये सध्या स्वतःपुरते खर्च केले तर. नाहीतर आपल्याला असे लई अनेक छंद आहेत की आपण तिथे अनेक पैसे वाया घालवतो. त्यापेक्षा आपण आपल्या लढाईसाठी पैसे खर्च करत असू तर देन इट्स मोर दॅन वेलकम थिंग. ठीक आहे. पुढचं जर सांगायचं झालं तर अजून इतिहासामध्ये मला आता पुढे काही वाटत नाही. हा एक प्रश्न होता, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण. मित्रांनो, आता याचं उत्तर आयोगाने दिले वरीलपैकी सर्व. जे उत्तर तेच राहील. काही जण म्हणतायत की तिसरा हा त्याचा परिणाम आहे, दुसरा हा, पहिले दोन हे त्याचे कारण आहेत. एवढे बेसलेस पुन्हा एकदा आर्ग्युमेंट्स करू नका. साधी गोष्ट आहे, हे प्रश्न किंवा हे 3 स्टेटमेंटच वाचून आपल्याला कळतात की हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही एकदम इनडेप्थ जायचा विचार केला की एखादी गोष्ट कारण आहे का, स्पष्टीकरण आहे का, तर मी म्हणेन दुसरं सुद्धा गोष्ट आहे ती स्पष्टीकरण कारण नाही आहे, ते स्पष्टीकरणच आहे की किंवा ते त्याचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. कारण जर तुम्हाला एकदम डॉटच शिरायचं आहे तर उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली, हे सुद्धा कारण होत नाही ना. प्रेरणा मिळाली आहे ना, म्हणजे हा उत्तर भारतातील उठावाच्या सातपुडा विभागातील भिल्ल बांधवांवर झालेला इम्पॅक्टच आहे. त्यामुळे मग तुम्ही तेही खोडून काढू शकत नाही. किंवा समजा तुमच्या लॉजिकनुसार म्हटलं की पहिलं कारण आहे, आता दुसऱ्या स्टेटमेंटकडे या. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक हे उठावात सामील झाले. हा सुद्धा एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो, इम्पॅक्ट म्हणू शकतो. ठीक आहे. काझीसिंग व त्याच्या सहकार्याने सरकारी खजिना व पोस्ट जाळले. मग आता हा सुद्धा काय आहे, त्याचा इम्पॅक्ट आहे, हे त्याचं कारण नाहीये. हे तीनही स्टेटमेंट जनरलाइज स्टेटमेंट आहेत. हे तीनही स्टेटमेंट एकमेकांना सप्लिमेंटरी स्टेटमेंट आहेत. त्यामुळे हे जनरलाइज असल्यामुळे मला नाही वाटत हे सुद्धा बदलेल. हे सुद्धा वरीलपैकी सर्व राहणारच आहे. आणि सरळ सरळ करतंय हे एका चांगल्या कुठल्या तरी सोर्सेस मधले आजूबाजूची वाक्य आहेत जे आपल्याला त्यांनी विचारलेली आहेत, बरोबर आहेत की चुकीचं आहे. पुढचा प्रश्न जर अजून बघायचा असेल तर आपण बघतोय की यस, आता हा प्रश्न जो आहे हा पहिला असा मी तुम्हाला प्रश्न सांगेल की जो बदलू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यातही अनेक गोष्टी आहेत की अमेझॉन गांधी आपण जे म्हणतो, आयोगाने याचं उत्तर अ आणि ब दिलेलं आहे जे ऑब्व्हियसली बरोबर आहे. क स्टेटमेंट आहे फ्रान्सिस्को मेंडेज यांच्या बाबतीमधलं. तर ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून समजतात. आता मित्रांनो, साधी गोष्ट आहे, डिफॉरेस्टेशनसाठी त्यांनी काम केलेलं आहे, एन्व्हायरमेंटसाठी काम केलेलं आहे. एन्व्हायरमेंट इज डू कन्सिडर ॲज एनर्जी सेक्टर, और एनर्जी सेक्टरमध्ये सुद्धा एन्व्हायरमेंट सेक्टरचा काही भाग येतो, और एन्व्हायरमेंट सेक्टरमध्ये अगेन रिन्युएबल एनर्जी म्हणून फॉरेस्टचा विचार केला जातो. आता दुसरा मुद्दा राहिला फ्रान्सिस्को मेंडेज आणि त्यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर काही जण म्हणतायत की बाबा त्यांच्या वडिलांना म्हटलं जायचं, त्यांना म्हटलं जात नव्हतं. तर मित्रांनो, ते तसं नाही आहे. जे आत्ता म्हणजे वडिलांच्या, असं ते एक वाक्य मला बघायला मिळालं वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडच्या वेबसाईटवरनं की वडिलांच्या कामावर किंवा वडिलांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा ह्यांनी काम करायचं ठरवलं आणि यांनी केलेल्या कार्यामुळे लवकरच त्यांनी अमेझॉन गांधी असं काय केलेलं होतं, स्वतःला निकनेम त्यांनी लोकांकडनं प्राप्त करून, म्हणजे लोकांनी त्यांना दिलेलं होतं. या टाईप स्टेटमेंट आहे. त्यामुळे कदाचित हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, फॅक्च्युअल डेटा असल्यामुळे याचं उत्तर अ ब क बरोबर येऊ शकतं. कदाचित हा प्रश्न चेंज होऊन येऊ शकतो. ऑप्शन जे सध्या आयोगाने 3 दिले त्याचं उत्तर कदाचित 4 राहणार आहे. ठीक आहे. हे माझं पहिलं मत आहे की हा एक प्रश्न बदलू शकतो 16 नंबरचा जो काही एन्व्हायरमेंटचा आहे तो. पुढचा आपण बघूया एन्व्हायरमेंटचा दुसराच प्रश्न सुद्धा एक प्रकारे मुलांनी खूप विचित्र पद्धतीने केला कन्सिडर. आणि आता मला नाही माहीत याचं उत्तर बदलेल की नाही बदलेल, पण मी तुम्हाला हा प्रश्न एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. मी अगेन एक व्हिडिओ बघितले तेव्हा काही जण म्हणतायत की जर एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने विचार केला तर ते नायट्रस ऑक्साईड पाहिजे, सायन्सच्या दृष्टीने विचार केला तर नायट्रोजन ट्रायऑक्साईड पाहिजे. मित्रांनो, प्रश्न कशाचा विचारला आहे? एन्व्हायरमेंटचा विचारला आहे ना, संपला विषय. मग मागच्या वेळेस पण सुद्धा आपण तुम्हाला सांगतो अल्फा बीटा गॅमा याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये त्यांनी एक सायन्सची टर्म टाकलेली होती, ज्या सायन्सच्या बाबतीमध्ये सुटेबल होते. मग सायन्सचं उत्तर दिलं का त्यांनी अल्फा बीटा गॅमाचं? अजिबात दिलेलं नाहीये. नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, नायट्रोजन ट्रायऑक्साईड आणि नायट्रोजन असं विचारलेलं आहे. आणि मुळामध्ये तुम्ही जर हे नीट वाचलं तर तुम्हाला हे आपल्याला जे काय उत्तर सांगितलं जातं एकतर 1 किंवा 3 येईल आणि 4 तर येणारच नाही. मित्रांनो, ह्याच लॉजिकवर मी तुम्हाला 200% सांगतो उत्तर जे आयोगाने दिले ते सध्या बरोबरच आहे. ठीक आहे, नंतरचा डेटा काय असेल नसेल मला माहित नाही, पण सद्यस्थितीत आयोगाचं हे बरोबर आहे. कारण आयोगाने तुम्हाला नायट्रिफिकेशन किंवा नायट्रोजन फिक्सेशन विचारलेलंच नाहीये. आयोगाने तुम्हाला डिनायट्रिफिकेशन बद्दल प्रश्न विचारलेला आहे. डिनायट्रिफिकेशनच्या बाबतीमध्ये अनेक अँगल असतात. बॅक्टेरियामुळे होतं, वेगवेगळ्या अजून 2 घटकांमुळे होतं. तर जेव्हा बॅक्टेरियामुळे होतं तेव्हा एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर नायट्रस ऑक्साईड जो असतो N2O हाच काय केला जातो? रिलीज केला जातो. सरसकट ढळढळीत उल्लेख आहेत. कुठल्याही चुकीच्या सोर्सेसच्या मागे लागू नका. आयोगाचं हे प्रश्न बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, हा सुद्धा कॉन्ट्रोवर्शियल आहे. ओझोन असं मुलं म्हणतात, मी अजिबात म्हणत नाही. माझ्या मते सर्व उत्तर आयोगाने बरोबर दिलेली आहे. बघूया ओझोन संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता पहिले 3 तर बरोबर आहेत, त्याच्याबद्दल काही लॉजिक नाहीये. चौथं बघूया आपण. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरास बंदी घालण्यात आली. आता मित्रांनो, साधी गोष्ट आहे, इंग्लिशमध्ये वाचा. इन 1989 केमिकल्स रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लेशन आर बॅन टू युटिलाइज. युटिलाइज याचा अर्थ काय? वापरावर बंदी. वापरावर बंदी म्हणजेच काय? अंमलबजावणी. 1987ला तुम्हाला मॉन्ट्रियल करार झालेला होता, त्याची इम्प्लिमेंटेशन 1989 ला आपल्याला बघायला मिळतं. याचं सुद्धा उत्तर ऑल ऑफ द अबाऊ असंच राहणार आहे. मॉन्ट्रियल करार झाला. आता साधी गोष्ट आहे, आता तुम्ही मला सांगा, जीएसटी, तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. जीएसटी कायदा कितीचा आहे रे? 2016चा. मग जीएसटी 2016ला लागू झालं का? नाही. जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं की 2016 पासून जीएसटीच्या संदर्भात कर आकारणी सुरू झाली, तर तुम्ही काय म्हणाल? नाही सर, चुकीचं आहे, कारण जीएसटीची अंमलबजावणी कधी झाली? 1 जुलै 2017ला. हे तेच लॉजिक आहे. ठीक आहे. दुसरं तुम्हाला अजून अनेक उदाहरणं सांगायची झाली तर सांगा मला. पंचायत राजची आपली 73वी घटना दुरुस्ती कधीची आहे रे दादांनो? मला सांगा. बिल मांडलं 92ला, झालं 93ला, मान्य अंमलबजावणी झाली 94ला. हा जो काही XYZ आपल्याला भाग बघायला मिळतो, जे काही 2-3 वर्षांची अंतर आहेत ती, ठीक आहे, साल इकडे तिकडे होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये मला सांगा, असं आपण म्हणतो का रे 1992ला ते एक प्रकारे लागू झालं? आपण कधी म्हणतो? बाबा 24 एप्रिलला झालंय, 1 जूनला झालेलं आहे. म्हणजे सांगायच्या गोष्टी काय त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर मॉन्ट्रियल करार होता, ज्या कराराने असं सांगितलं गेलं की घालण्यात यावी बंदी. 1987ला ते झालं आणि याची अंमलबजावणी 1989ला झाली. त्यामुळे हे स्टेटमेंट आयोगाने दिलेलं बरोबर आहे, ते बरोबरच राहणार आहे. याच्यामध्ये काही दुसरं बदलत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हाही प्रश्न तसाच राहील. आतापर्यंत सांगायचं झालं तर फक्त एकच प्रश्न अमेझॉन गांधींचा जो आहे तो बदल असा वाटतो. आता हे जे काही तुम्हाला इथे गिब्बस विचारलेलं होतं, ठीक आहे, गिब्बस फेज ऑफ मून, मला वाटतं की हा प्रश्न ऑलमोस्ट बरोबर आहे. ठीक आहे, कारण अनेक ठिकाणी जर तुम्ही याचे रेफरन्सेस बघितले तर तुम्हाला 3/4 आणि 1/4 असं तुम्हाला विचारलेले होते प्रश्न. DFला त्यांनी आता उत्तर दिलेलं आहे 3/4ला. काही ठिकाणी तुम्हाला प्रश्न तो 1/4 म्हणून विचारलेला आहे, तेव्हा उत्तर आयोग म्हणजे त्या ठिकाणी BH अशी दिलेले आहेत. असे आपल्याला वेगवेगळे अँगल बघायला मिळतात. आता हा प्रश्न रद्द होण्यासाठी तेवढे स्ट्रॉंग सोर्सेस आपल्याकडे अजिबात नाही आहेत. आणि जर आपण सांगायचं झालं तर हा प्रश्न सुद्धा बरोबर राहील, याच्यामध्ये सुद्धा काही चेंज होणार नाही आहे. पुढे बघूया. पुढे ही व्याख्या आहे. आता काही जण म्हणतात विश्वकोश आणि ब्रिटानिका विश्वकोश याच्यामध्ये दोघांमध्ये सेम बघायला मिळते. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ती विश्वकोशमध्ये मांडण्यात आली, मग ती ब्रिटानिका विश्वकोशमध्ये सुद्धा विश्वकोशमध्ये अशी व्याख्या आहे म्हणून मेन्शन करण्यात आली. त्यामुळे हाही काही प्रश्न रद्द होत नाही, हे तसंच राहणार आहे. लोड घेण्याचं काही काम नाही आहे इकडे. पुढचा प्रश्न पश्चिम राजस्थानच्या बाबतीमध्ये इथे तुम्हाला विचारलेला आहे की वितरणास कारणीभूत घटक कोणते? तर वितरणास कारणीभूत हे पहिले 3 ABC घटक बघायला मिळतात. ए हे बेसिक रिझन आहे, ठीक आहे. पर्मो कार्बनिफेरस युगामध्ये एक प्रकारे पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता, दॅट इज फाईन, हे बेसिक रिझन आहे, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावर जो इफेक्ट झाला B आणि C मधला की पर्जन्याचे प्रमाण कमी झाले, म्हणूनच उष्ण आणि कोरडे वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळेच मग आपण बघतोय चुनखडक, जिप्सम आणि खनिज हे इतरत्र पसरलेले बघायला मिळतात. अबक जे आयोगाने दिलेलं आहे, पुन्हा एकदा ते स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं काही लोड घेण्याचं काम नाही. कापसाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो, आपण जे सोर्सेस देतोय ते सोर्सेस अतिशय, मी म्हणेन की इमॅच्युअर आहेत, चाइल्डिश सोर्सेस आहेत. कुठलाही एकही सोर्स असा बघायला मिळत नाहीये की ज्याच्यामध्ये सांगितलंय की नाही हे असं नाही, हे असं आहे. प्रश्न त्यामध्ये जर विचारलंय आपल्याला काय खालीलपैकी कोणती विधानं दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचं कारण आहे, ठीक आहे. ॲझर्शन आणि रिझन याच्याबद्दल प्रश्न विचारलाय. एकच मला सांगा, मनापासून प्रामाणिकपणे मनावर हात ठेवून तुम्ही सांगा की हे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला जनरल स्टेटमेंट वाटत नाहीत का? मग जनरल स्टेटमेंट कधी चुकतात का? आणि जनरल स्टेटमेंट जर चुकीचे आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी तेवढा फॅक्च्युअल प्रूफ लागतो. आता काय
काय आहे बघा, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. ठीक आहे, दॅट्स इट, फाईन, कम्प्लिटली फाईन. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. ऑब्व्हियसली तिकडेच होणार ना. आता आपण जसं बघणार आहोत पुढे तो प्रश्न येतो की कुठलाही माल जो आहे, एखादा कच्चा माल, आता मला सांगा, जर कोल्हापूर साईडला ऊस पिकत असेल तर मी जालन्यामध्ये शुगरकेन फॅक्टरी टाकू का? ठीक आहे, जालन्यामध्ये मी साखर उत्पादक फॅक्टरी टाकू का? नाही टाकणार. मी कुठे टाकेल? कोल्हापूरलाच टाकेल ना. सांगायचं तात्पर्य काय, आपल्याला वेबरने सुद्धा सांगितलंय की बाबा तुमची ट्रान्सपोर्ट कॉस्ट मॅटर करते. हे तिथे ते लॉजिक लागलंय. आपल्याकडे जे काही, आता मला माहित नाही कुठलं पुस्तक आहे ते, मी एक्झॅक्ट बघितलं नाही, इयत्ता 8वी 9वी 10वी यापैकी कुठलं तरी एक पुस्तक दिलं जातंय आणि त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं जाते की ते दूरवर सुद्धा काय केले जाऊ शकतात, एक प्रकारे त्यांची केंद्र स्थापन केली जाऊ शकतात. यस, केली जाऊ शकतात ना, पण याचा अर्थ असा आहे का की त्याचं स्थानिकीकरण होत नाही? अजिबात नाही. त्यामुळे हे सुद्धा जनरल स्टेटमेंट आहे. दोन्ही जे आयोगाने दिलेले आहे ते एकमेकांना सप्लिमेंटरी स्टेटमेंट आहे. ए स्टेटमेंट आर ला सप्लिमेंट करतं, आर स्टेटमेंट ए ला सप्लिमेंट करतं. तुम्ही कुठलंही स्टेटमेंट वाचा, तुम्हाला पुढचं त्याचं कारण वाटेल किंवा पुढचं त्याचं स्पष्टीकरण वाटेल. हे सप्लिमेंटरी स्टेटमेंट असल्यामुळे आयोगाने जे उत्तर दिलंय ते बरोबर आहे. लोड घेण्यासारखं दुसरं कुठलंच कारण नाही. त्यामुळे पाठवायचं असेल तुम्ही पाठवू शकतात, मी नाही म्हणत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल की गरकल मास्तर म्हणतोय की नका पाठवू, बिनधास्त पाठवा. पण मी तुम्हाला सांगतोय, जे मुलं खरंच मला विचारतात, म्हणजे मला कालपासून एक 700-800 मेसेज आले असतील 3-4 दिवसापासून, 7 तारखेला जी काय आपली आन्सर की आली त्या दिवसापासून. मग त्याच्यातनं आपल्याला एक कळून येते की बाबा मुलांची अपेक्षा आहे की त्यांना सांगावं काय आहे काय नाही, खऱ्या पद्धतीने एकदम प्रामाणिकपणे. मग ते सांगायचा मी इथे प्रयत्न करतोय. त्यामुळे ते आपला पुढचा निर्णय घेऊ शकतील. कंबाईन मेन्स करायची, राज्यसेवा मेन्स करायची पुढच्या वेळेससाठी, की प्री एकदा नीट करून द्यायची. याच्यातही बघूया आपण हे सगळे तिन्ही स्टेटमेंट. मला नाही वाटत भूमध्य समुद्राचा सुद्धा प्रश्न बदलेल. अगेन जनरलाइज स्टेटमेंट आहेत. आता पहिलं ऑप्शन बघा, वायुभार पट्ट्यांचे आंदोलन. म्हणजेच काय, वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. साधी गोष्ट आहे. इथे विचारलाय हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण काय, तुम्ही सुद्धा हिवाळ्याचं लॉजिक लावा आणि चला पुढे. हे हिवाळ्यावर दोनदा प्रश्न आले, तो पुढचा कावेरीचा प्रश्न पण असाच आहे. त्यामुळे पहिल्या ऑप्शनपेक्षा दुसरं ऑप्शन हे जास्त एक्सप्लेनेटरी आहे. आणि आयोगाचं आपण बघितलंय की जास्तीत जास्त उत्तरं कधी कधी अशी असतात, जेव्हा प्रश्न आपल्याला असे इनहेरिटन्सचे किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पडतात, की जिथे आपल्याला सर्वसाधारणपणे अति एक्सप्लेन केलेले जे आहेत ती उत्तरं आलेली बघायला मिळतात. सेम लॉजिक आहे. ते हिवाळ्यात विचारलंय, हिवाळ्यात उत्तर द्या, चला पुढे. बाकी लोड घेण्याचं दुसरं काही काम नाही. पुढचं बघा, आता हा मान्सूनची वाघार याच्याबद्दल तर चर्चा करणं म्हणजे हे स्वतःला एक अशी रियालिटी, म्हणजे फुल्स पॅराडाईज म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये जगणं आहे. रियालिटी मान्य न करणं आहे. मित्रांनो, हा आयोगाने 31 एप्रिलच्या आपल्या टेक्निकल प्रीच्या 30 एप्रिल और 31 एप्रिल 2021च्या, म्हणजे जी 2022 वगैरे झाली होती मागच्या वर्षी, त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न होता. त्यामुळे हा प्रश्न PYQ आहे. मला नाही वाटत हा बदलेल. याचं उत्तर जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. आणि युजली सांगायचं झालं तर खरंच वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे हाय प्रेशर बेल्ट तयार होतो. आणि तो हाय प्रेशर बेल्ट जेव्हा खाली येतो तेव्हा त्यामुळे कन्सिडर करायचं झालं तर आपल्याला रिट्रेटिंग मान्सून बघायला मिळतंय. आणि वायव्य बेल्टपेक्षा आग्नेय बेल्ट हा जास्त स्ट्रॉंग असतो, कारण तो कधी कधी कन्सिडर करत असताना आपल्या बे ऑफ बेंगॉलवरनं येतो किंवा मोठमोठ्या नदींच्या पात्रांमधनं येतो. म्हणजे गोदावरी नदीचं पात्र असेल, गंगा नदीचं पात्र असेल, त्यामुळे तो त्या एक प्रकारे आपल्या ईस्टर्न, नॉर्थ ईस्टर्न आणि एक प्रकारे साऊथ ईस्टर्न, म्हणजे जो आग्नेय भाग आहे, इथे कन्सिडर करत असताना पाऊस पडतो. त्यामुळे हेही उत्तरं बरोबर आहेत. लोड घेण्याचं काही काम नाही. हेही प्रश्न काही बदलत नाही. सूर्याचे भासमान भ्रमण हा तर उत्तर येऊच नाही रादर, मी एवढं सांगतो तुम्हाला. आयोगाने दिलेलं बरोबर राहील. पुढचं बघा, हे नॉर्मल होतं, सोपा होता. आता हा गोदावरी आणि कृष्णा नदीचा प्रश्न. मित्रांनो, याचे सुद्धा जे तुम्ही प्रूफ देतायत, ह्याचे सुद्धा प्रूफ एवढे बालिश पद्धतीने तुम्ही देत आहात. काही ठिकाणी मला बघायला मिळते की एक काही व्यक्ती येत आहेत आणि ते म्हणतात की NCERT मध्ये नैऋत्य मान्सूनचा प्रश्न म्हणजे एक प्रकारे कन्सिडर करत असताना उल्लेख आहे. अरे आहे की उल्लेख, मी नाही म्हणतच नाहीये. त्यांनी काय केलंय, गोदावरी कृष्णाला एका तराजूत टाकलंय, दुसऱ्या तराजूमध्ये त्यांनी कावेरीला टाकलंय. आता ते काय म्हणतात, गोदावरी आणि कृष्णा आणि कावेरी या दोन्ही नद्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापेक्षा पाऊस पडतो, त्याच्याने पाऊस पडतो का? यस, 200% त्यामुळे पाऊस पडतो. पण त्यांनी हे विचारलेलंच नाहीये की कावेरी नदीच्या पात्रामध्ये पाण्याचं प्रमाण का जास्त असतं. मग तुम्ही हे सांगू शकता की बाबा चला दोघांमुळे पडतो, कारण आधीचं पाणी सुद्धा मॅटर करतं. जे काही लोक म्हणतात ना, मग आधीच्या पाण्याचं काय करायचं, ते नाही का मॅटर करणार मित्रांनो, करतं ते मॅटर. पण इथे प्रश्न काय विचारलेला आहे की हिवाळ्यात पावसाचे प्रमाण का वाढते.
वाढते हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हिवाळ्यात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी गोदावरी कृष्णाला एका तराजूमध्ये सांगितलंय की नैऋत्य मान्सून वाऱ्यांमधनं पाऊस पडतो, कावेरीला एका तराजूत टाकल्याने सांगितलं नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पण ते असं म्हणतायत की जेव्हा आपण विचार करू, जेव्हा कंपॅरिझन करू, तेव्हा गोदावरी कृष्णा आणि कावेरी या दोन्ही नद्यांमध्ये इक्वल पाऊस पडतोय. कशामुळे? नैऋत्य मोसमी वाऱ्यांपेक्षा. आता असं ऑब्व्हियसली ते भूगोलाचं घेऊन येऊ नका माझ्याकडे की सर इथे एवढा मिमी पाऊस पडतो, तिथे तेवढा मिमी पाऊस पडतो. ते नाहीये, हा लॉजिकल प्रश्न आहे. मग आता ते म्हणतायत जर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जर गोदावरी कृष्णा आणि कावेरीमध्ये इक्वल पाऊस पडत असेल, पण टेक्निकली कावेरीमध्ये हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढतं, तर का वाढतं बाबा? तर साधी गोष्ट आहे, कावेरीचा जो एक प्रकारे मुखाकड म्हणजे त्रिभुज प्रदेशाकडचा जो भाग आहे कन्सिडर करत असताना तो मान्सूनच्या माघारीमध्ये येतो आणि मग त्यामुळे तिथे पाऊस होतो. त्यामुळे तिकडच्या पावसामध्ये त्यामुळे त्या नदीच्या तिकडच्या पात्रामध्ये प्रमाण पाण्याचं वाढतं. हे साधं बेसिक विचारलंय. आता काही जणांनी याचं उत्तर 3 यावं, आधीचं पाणी मॅटर करत नाही का? मित्रांनो, पाणी मॅटर करते की नाही हा प्रश्नच विचारला नाही. त्यामुळे उगाच अगेन फुल्स पॅराडाईजमध्ये राहू नका. प्रश्न एकदम सुंदर होता. मान्य करा की प्रश्नाचं उत्तर देताना आपण चुकलो आहोत. आयोगाने मस्तपैकी ट्रॅप टाकलेला होता या प्रश्नाच्या माध्यमातून. उत्तर जे आहे तेच राहणार आहे असं मला वाटतं. आणि हा प्रश्न ऑलरेडी कुठेतरी PYQ पाहिलेला आहे मी माझ्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, आदित्य गरकर टेलिग्रामवर जो आहे माझ्याच नावाने, त्याच्यावर सुद्धा आपण हा प्रश्नाचं उत्तर टाकलंय. हे उत्तर तेच राहील. अजून एक छोटं तुम्हाला उदाहरण देतो. आता मला सांगा, नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याला समजा आपलंच उदाहरण घेऊया, 100 मार्क पडले या पेपरमध्ये. एक ब नावाचा विद्यार्थी आहे, त्याला 108 मार्क पडले. आता तुम्हाला मी विचारलं की ब नावाच्या विद्यार्थ्याला जास्त मार्क का पडले, तर तुम्ही काय म्हणाल की बाबा पेक्षा ब ला भूगोलामधले 3 प्रश्न जास्त बरोबर आले. मग मी असं म्हणतच नाहीये ना की ला 108 मार्क कसे पडले. तर बरोबर आहे, आणि ब ला म्हणजे कन्सिडर करत असताना ज्याला कोणाला जास्त मार्क पडले, आता मी तुम्हाला सांगताना कन्फ्यूज झालो. एवढी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे या प्रश्नांसाठी. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा. नावाचा विद्यार्थी आहे, त्याला 100 मार्क आहेत. ब नावाचा विद्यार्थी आहे, त्याला 108 मार्क आहेत. आता नावाच्या विद्यार्थ्याला जे काही आहेत ते आणि ब नावाच्या विद्यार्थ्याला पहिले 100 मार्क समजा समान प्रश्नांचे समान मिळाले. पण तुम्हाला मी काय विचारलं, ब नावाच्या विद्यार्थ्याला 8 मार्क जास्त का मिळाले? तुम्ही काय म्हणाल की सर ब नावाच्या विद्यार्थ्याचे भूगोलाचे 3 प्रश्न 4 प्रश्न जास्त बरोबर आले म्हणून ते त्याला मार्क मिळालेले आहेत. आता जर मी तुम्हाला विचारलं की ब नावाच्या विद्यार्थ्याला 108 मार्क कसे मिळाले, तर तुम्ही सगळं सांगितलं पाहिजे की त्याला या विषयात हे मिळाले, त्या विषयात ते मिळाले, ला पण असं झालंय, तर XYZ मुलांना पण असं झालंय. पण तुम्हाला प्रश्नच काय विचारलाय, पेक्षा ब ला मार्क जास्त का पडले? मग उत्तर काय आहे, पेक्षा ब चे भूगोलात 3 मार्क जास्त बरोबर आले. 3 प्रश्न सेम गोज विथ हा प्रश्न हिवाळ्याचा आहे तो. त्यामुळे उगाच फुल्स पॅराडाईज मध्ये राहू नका. आयोगाने दिलेलं उत्तर खूप बरोबर दिलेलं आहे. पुढचं कन्सिडर करायचं झालं तर आता हा उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता. आता याच्यामध्ये अल्फ्रेड वेबर यांनी 2 ते 3 गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे मजुरांचं सुद्धा सांगितलेलं होतं, वाहतूक खर्च सुद्धा सांगितलेला होता. तर आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय एक गोष्ट, आता ह्याच्यापैकी काय मॅटर करेल. आयोगाने उत्तर 4 दिलेलं आहे, तर हा प्रश्न रद्द होण्याचे चान्सेस मला वाटतात की रद्द होऊ शकतो. कारण इथे याच 4 पैकी 2 ऑप्शन असे सांगतायत की बाबा अल्फ्रेड वेबर या 2 ऑप्शन बद्दल चर्चा करत होते आणि त्यांनी त्याच माध्यमातून एक प्रकारे म्हणजे जे काही आपल्याला वेज त्यांनी सांगितलेलं होतं, म्हणजे वेज म्हणजेच काय एक प्रकारे लेबर कॉस्ट, आणि ते सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर ट्रान्सपोर्ट कॉस्ट हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हा प्रश्न रद्द होऊ शकतो. मला माहीत नाही काय होईल काय नाही, मी माझं प्रामाणिक मत सांगायचा प्रयत्न करत आहोत. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते विधान बरोबर आहे या संकेतकांचा वापर करा. आता मुळात कॉम्पॅक्ट सेटलमेंट आणि एक प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन हे त्यांनी विचारलेलं आहे. आता जर तुम्ही मूळ सांगायचं झालं तर पहिलं स्टेटमेंट काय बघा, केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. आणि दुसरं आहे हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. तर ऑब्व्हियसली हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. ज्या काही आपला कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स बघायला मिळतात त्या गंगा म्हणजे जे काही मोठमोठा म्हणजे जो आपला मैदानी प्रदेश आहे उत्तरेकडचा, गंगा यमुना त्रिभुज म्हणजे जो काही बेल्ट आहे तो, किंवा ब्रह्मपुत्राचा त्या साईडचा जो बेल्ट आहे, गोदावरी कृष्णा कावेरी तुंगभद्रा यांचा जो काही बेल्ट आहे तो, म्हणजे थोडक्यात जिथे पाणी आहे ना, जिथे सुपीक जमीन आहे तिथे आपल्याला कॉम्पॅक्ट सेटलमेंट बघायला मिळतात. आता सुपीक जमीनचंच अजून एक वैशिष्ट्य काय, तिथे काय असते, शेती मोठ्या प्रमाणात होते. मग केंद्रित वस्ती आहे ही ऑलमोस्ट आपण कन्सिडर करायची झाली तर शेतवाड्यांनीच वेढलेली असणार आहे. आज तुम्ही पुण्याचं बघा, पुण्याच्या बाबतीमध्ये सांगायचं तर पुण्याच्या आजूबाजूला काय बघायला मिळतात तुम्हाला, एक प्रकारे कन्सिडर करत असताना शेतवाड्या बघायला मिळतात. ठीक आहे, आता शेतवाड्या म्हणजेच काय, फार्मलँड्स टेक्निकली. ठीक आहे, आणि हॅमलेट्स म्हणजे काय कन्सिडर करायचं झालं तर छोट्या वस्त्या. ठीक आहे, हॅमलेटमध्ये शेती असलीच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये,
पण शेतवाड्यांमध्ये शेती आणि छोट्या प्रमाणात वस्त्या सुद्धा असल्या पाहिजेत असं टेक्निकली तुम्हाला बेसिक जर तुम्ही अर्थ सर्च केले ते सुद्धा बघायला मिळेल. माझे आता जे काही जॉग्राफी ऑप्शनलचे काही मित्र आहेत त्यांनी सांगितलं की सर बरोबर दिलेलं आहे उत्तर, काहींनी सांगितलं की आदित्यने उत्तर कदाचित बदलू नये. त्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रश्न एक प्रकारे कम्प्लिटली डिपेंड करतो क्वेश्चन सेटर्स यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूवर, त्यांनी कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या प्रश्नाकडे पाहिलेलं आहे. जर ते अपील आपण जे त्यांना पाठवतोय ते झाले तर प्रश्न बदलून येईल. आणि अजून एक सांगायचं झालं तर साधी गोष्ट आहे की अगेन आपल्याकडे याच्यासाठी मेजर सोर्सेस नाही आहेत. काही जणांनी मला ते माजिद हुसेन सरांच्या पुस्तकातले सुद्धा सोर्सेस वगैरे पाठवले की सर इथे दिलंय तिथे दिलंय. तर मुलांनी काय केलंय माहिती का, जिथे फक्त कॉम्पॅक्ट सेटलमेंट आहे ना तो डायरेक्ट पॅराग्राफ घेतला आणि तो पाठवलाय, पण तिथे कुठेच असं मेन्शन केलेलं नाही की ती शेतवाड्यांनी वेढलेली असते किंवा नसते. म्हणजे वन्स अगेन वी आर लॅकिंग इन स्टॅट्युटरी ऑर लेजिटिमेट प्रूफ्स, हे आपण प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे. म्हणजे पेपर असाच पाहिजे. मी तर म्हणतो की ऑब्जेक्शन टाकतानाच आपल्याला 10 वेळा विचार करावा लागेल की हा बरोबर आहे का चूक आहे. ठीक आहे. अगेन पुन्हा एकदा अजून एक पॉईंट म्हणजे कंट्रोवर्शियल म्हणजे कन्फ्युजिंग प्रश्न असा होता की बर्नोलिस प्रिन्सिपलचा. मला नाही वाटत हे ते बदलतील, आहे तेच ठेवतील, कारण जो त्यांनी तो V² जो आहे तो एक प्रकारे कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर केला असावा असं मला वाटतंय. त्यामुळे अगेन वन्स अगेन हा प्रश्नसुद्धा तोच राहील. चर्चा याच्याबद्दल जास्त करण्यात काही सहसा अंतर नाही, कारण सायन्सचे युजली प्रश्न फॅक्च्युअल चुका असेपर्यंत ते बदलत नाहीत, तेवढंच ठेवतात. बाकी अजून पुढचा जर सांगायचं झालं तर ओके, आता काही जण म्हणत होते की भूसुधारणांच्या भागामध्ये कन्सोलिडेशन ऑफ लँड होल्डिंग्स येतं का. मित्रांनो ॲझर्शनमध्येच कन्सोलिडेशन येतं. हे चारीच्या चारी बरोबर आहेत. आणि अगेन जरी याच्यामध्ये सांगायचं झालं तरी वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये सुद्धा हे चारही दिलेले आहेत. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटची कुठली तरी PDF आहे, कदाचित ती आपल्या टेलिग्रामवर मी टाकलेली आहे मागच्या मेन्सच्या वेळेसच, त्याच्यामध्ये या चौघांचा उल्लेख आहे. त्यामुळे लोड घेण्याचं काम नाही. हा प्रश्नसुद्धा काही रद्द किंवा चेंज होऊन येणार नाही, युजली हा असाच राहील. त्यानंतर नागरिकीकरण म्हणजे काय. आता साधी गोष्ट आहे, ह्याच्यावर सुद्धा अनेकांचं असं मत आहे की वाढून यावं. आता साधी गोष्ट आहे मित्रांनो, मी तुम्हाला एकच विचारतो, नागरिकीकरण अमेरिकेत होतं का रे. ऑब्व्हियसली होतं. युरोपमध्ये होतं का, होतं. दक्षिण आफ्रिकेत होतं का, होतं. भारतात होतं का, होतं. नेपाळमध्ये होतं का, होतं. ते तिकडच्या पापुआ न्यू गिनीमध्ये होईल का, होत असेल, म्हणजे होतंच ऑब्व्हियसली. कुठल्याही देशामध्ये होतच असणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होतं का, ऑब्व्हियसली होत असणार आहे. मग मला सांगा, आपण जे काही कारणं पाठवतोय की बाबा आपल्याकडे 400 घनता असेल तर त्याला नागरिकीकरण म्हणायचं. मित्रांनो इथे विचारलंय का भारतात नागरिकीकरणचा अर्थ काय. इथे काय विचारलेलं आहे, नागरिकीकरण म्हणजे काय. आता नागरिकीकरण म्हणजे काय, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होणे, दॅट मीन्स ऑफ नागरिकीकरण किंवा अर्बनायझेशन. आणि त्याचा रिझल्ट काय आहे की लोकसंख्येच्या घनतेत वाढ होऊ शकते. पण इथे विचारलंय का नागरीकरणाचा परिणाम काय आहे. त्यामुळे लोड घेऊ नका. हा प्रश्न पण आयोगाने बरोबर दिलाय. आणि आयोग मायग्रेशनचे पद्धत प्रश्न रद्द करत नाही. एक खूप दुर्दैवाची गोष्ट सांगतो, मी सुद्धा 2017 पासून आपल्या MPSC मध्ये पुण्यामध्ये शिकवतोय. काही जण मला ओळखतायत, काही जण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा मला बघतील. मी तुम्हाला एक सांगतो की आपल्याकडे मुळात तेवढ्या कन्सेप्च्युअली कोणीच शिकवलेलं नाही आहे की बाबा व्हॉट इज अर्बनायझेशन. आणि ते म्हणतात की नाही मग हे असेलच ना. मित्रांनो प्रश्न आधी समजून घेण्याचा प्रयत्न सदर शिक्षकांनी करावा अशी माझी कळकळीची विनंती, नाहीतर अनेक मुलं आशेवर राहतील. मागच्या वेळेस सुद्धा 8 ऑक्टोबरला त्यांनी जो कंबाईनला नागरिकीकरणाच्या बाबतीमधला एक प्रश्न विचारलेला होता, थोडक्यात मायग्रेशनचा प्रश्न होता, तो सुद्धा आयोगाने जे उत्तर दिलं पहिल्या की तेच ठेवलं. सगळेजण म्हणत होता 200% कॅन्सर रद्द चेंज होऊन येईल, तो अजिबात चेंज होऊन नाही आला. किंबहुना 3 एप्रिलची वाटतं आपली गटकची 2021ची परीक्षा झाली होती, त्याच्यात सुद्धा आपल्याला असाच एक प्रश्न आलेला होता, तो सुद्धा प्रश्न आयोगाने रद्द करून दिलेला नाही आहे. हा मी हे म्हणेन की राज्यसेवा मुख्य परीक्षेला जो काही आता 2022च्या GS1ला एक असाच सेटलमेंटचा प्रश्न आलेला होता, तो आयोगाने चेंज करून दिलाय, कारण तो ॲक्च्युली फॅक्च्युअल एरर होता. हा प्रश्न जो आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ अर्बनायझेशन ऑर अर्बनायझेशन मीन्स व्हॉट, हा कम्प्लिटली इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. आणि मला सांगा, आता समजा इंदापूरमध्ये उद्या उठून समजा आपण असं कन्सिडर करूया की, एक उदाहरण म्हणून सांगतोय, इंदापूरमध्ये आपण समजा असं कन्सिडर करूया की लोकसंख्येची घनता वाढली, तर उद्या उठून त्याला नागरीकरण म्हणणार का रे. बरं, अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता XYZ आहे, समजा 17 वरनं 19 झाली, ती वाढलीच ना. मग उद्या उठून नागरीकरण झालं का, ते नाही झालं. नागरिकीकरण म्हणजे शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण होणे, विच रिझल्ट्स इन टू समटाइम्स लोकसंख्येत वाढ, लोकसंख्येच्या घनतेत वाढ. ठीक आहे, जे काय असेल ते. हा प्रश्न सुद्धा आयोगाने बरोबर दिलेला आहे. हा प्रश्न चेंज होऊन येऊ नये. पुढचं अमृतचा प्रश्न आहे.
अनेक जण म्हणतात की हा प्रश्न रद्द होईल. मित्रांनो सरसकट आहे, एकच गोष्ट कन्सिडर करा. काही जण म्हणतात अमृत 1.0 दिलंय का, अमृत 2.0 दिलंय का, पेपर लिहिताना तुम्हाला 1 आणि 2 माहिती होतं का रे? एकदम प्रामाणिकपणे सांगा बरं मला. साधी गोष्ट आहे. पहिलं स्टेटमेंट वाचूया आपण. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. डॉट बरोबर आहे, हे प्रश्न चुकीचं लिहू शकत नाही तुम्ही हा स्टेटमेंट. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलं. काही जणांना वाटत असेल की बाबा वेगळं मंत्रालय असेल तर त्यांनी हे उत्तर दिलं असेल, तर तसं नाही आहे. गृहनिर्माण म्हणजे एक प्रकारे कन्सिडर करायचं तर हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्रीनेच हे काम केलेलं आहे, जे म्हणजे त्याच्या अंतर्गतच हे नोडल म्हणून चालतं. बरोबर आहे. तिसरं बघा, ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. ऑब्व्हियसली सोडवते. देशभरातील शहरं, मला सांगा मग हे 500 शहरं काय आपल्या देशाच्या बाहेरचे आहेत का? अजिबात नाही, देशभरातीलच आहेत ना. इथे कुठे असं सांगितलेलं आहे का की देशभरातील किती शहरं? देशभरातील 100 शहरं सांगितले का? बरं इथे उल्लेख आहे का देशभरातील सर्व शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवले जाते? बरं त्याचा अजेंडा तोच आहे की शहरांमधील पाण्याचा एक प्रकारे कन्सिडर केला जा, म्हणजे पाणी पुरवठ्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो एक प्रकारे रद्द व्हावा, म्हणजे एक प्रकारे शहरामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठीची ही आपल्याला योजना बघायला मिळते. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट जनरलाइज स्टेटमेंट आहे. जनरलाइज स्टेटमेंट एक प्रकारे चुकवणं किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना बदलायला सांगणं, ठीक आहे, हे खूप मोठी टास्क असते. आणि साधी गोष्ट आहे, तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू का बदलाल? आता मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं असेल 3-4 दिवसांमध्ये काही जणांना की अमृत नाही बदलत. तुम्ही ऐकताय का? तुम्ही काय म्हणताय? नाही सर बदलेलच. मग उद्या उठून मला सांगा, जर तुम्ही आम्ही आपले चुकीचे पॉईंट ऑफ व्ह्यू जर नसेल बदलत, तर उद्या उठून क्वेश्चन सेटर तर आपल्यापेक्षा नक्कीच हुशार आहेत, ते का त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलतील? म्हणजे थोडक्यात माझं मत आहे की परिवर्तन आणि मान्यतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. रद्द होऊ शकतो, बदलणार नाही. 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. चुकीचं आहे मित्रांनो. काही जण म्हणतात की त्यावेळेस 500 शहरांचे हे आलेले होते, कोण आपण म्हणतो त्याला प्रमुख व्यक्ती, म्हणजे एक प्रकारे कन्सिडर करत असताना मेयर असतील, आयुक्त असतील, ते आलेले होते. पण मित्रांनो साधी गोष्ट, एक पहिली गोष्ट कन्सिडर करा. आता ही योजना चर्चा होते भारताबद्दल. भारतामध्ये टाउन आणि सिटीज असा फरक आहे. भारतामध्ये टाउन आणि सिटी यांच्या व्याख्येमध्ये फरक आहे. 500 टाउन आणि सिटीमध्ये ही कार्यान्वित करण्यात आलेली होती. त्यामुळे तो कदाचित एक पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो आयोग म्हणजे क्वेश्चन सेटर यांचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 25 जून 2015ला त्यांनी भविष्यातला आराखडा केलेला होता की या 500 शहरांमध्ये आम्हाला करायचे, पण पहिल्या फेजमध्ये त्यांनी 90च ह्याच्यामध्ये कार्यान्वित केले. त्यामुळे मला नाही वाटत हे सुद्धा चेंज होऊन येईल. तिसरं स्टेटमेंट हे जनरल स्टेटमेंट आहे, ते तुम्ही बदलू शकत नाही. काही जण PIBचा दाखला देत आहेत 22 डिसेंबर 2022चा, मागच्या वर्षीचा. मित्रांनो त्यावेळेस ती पूर्ण 500 शहरांमध्ये लॉन्च झाली, म्हणून ते ॲक्च्युली अस्तित्वात आणलेलं होतं किंवा अस्तित्वानी एक प्रकार तिथे ते मांडलेलं होतं किंवा चर्चेचा विषय होता. आणि त्याच्या वेळेस सुद्धा ते असं म्हटलेले होते कन्सिडर करत असताना की 25 जून 2015ला 500 शहरांमध्ये ती एक प्रकारे करण्यात यावी म्हणजे पहिल्या मोठ्या टप्प्यांवर, आणि मग नंतर ती देशभरामध्ये पसरवण्यात यावी आणि मग देशभरातही शहरातील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवण्यात यावी. ह्या उद्देशाने ती नोडल योजना म्हणून सुरू झालेली किंवा नोडल अभियान म्हणून सुरू झालेलं आहे. याच्या अंतर्गत अनेक योजना आहे. ठीक आहे, मग तुम्ही या पॉईंट ऑफ व्ह्यूने याच्याकडे बघू शकतात. तरीही तुम्हाला प्रश्न टाकायचा असेल तर तुम्ही बिंदास्त टाकू शकतात. कुठल्याही पद्धतीने कन्सिडर करत असताना मी म्हणेन की थांबवणार नाही तुम्हाला प्रश्न पाठवण्यापासून. हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो, रद्द होऊन येणं थोडं जरा कठीण वाटतंय. पुढचं आपण बघूया की अजून काय आहे. तर एवढे प्रश्न आपण चर्चा केलेत. रादर एवढा जर आपण थोडा अभ्यास चर्चा केला असता तर आपलं बरोबर आलं असतं. आता काही जण म्हणतात संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार डॅशमध्ये संतुलनाची गरज असते. मित्रांनो आपण म्हणतोय की रॅग्नर नर्स किंवा अल्फ्रेड वेबर जे काय कोणी असतील XYZ व्यक्तिमत्व, आपले दिग्गज व्यक्तिमत्व, ते म्हटलेत की कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये यावा. मित्रांनो इथे विचारलंय का कोणी काय म्हटलंय? इथे एवढंच विचारलंय की इकॉनॉमीमध्ये सर्वमान्य काय आहे, संतुलित वृद्धी दर कसा असावा, जेव्हा अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये तो एक प्रकारे ग्रोथ व्हावी किंवा एक प्रकारे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र संतुलित पद्धतीने वाढतील, तेव्हा एक प्रकारे संतुलित वृद्धी होत राहील. आणि कन्सिडर करत असताना महत्त्वाचं म्हणजे ज्या कोणी आपल्याला ती थिअरी सांगितलेली आहे कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्राची, त्यांनी सुद्धा जर तुम्ही नीट वाचलं तर त्यांनी सुद्धा असंच लिहून दिलेलं आहे की अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा संतुलित वृद्धी तयार होईल तेव्हा कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र जे त्यावेळी खूप जास्त चर्चेत होते, जेव्हा ती थेरी मांडली गेली तेव्हा कदाचित सेवा क्षेत्राला एवढा मोठा वाव नव्हता. तो सेवा क्षेत्राचा वाव नंतरच्या काळामध्ये आलेला आहे वेगवेगळ्या गोष्टींमुळे, टर्शरी सेक्टरचा. मग तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं या दोन क्षेत्रांबद्दल की अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा एक प्रकारे संतुलित वाढ होईल तेव्हा त्याचा इम्पॅक्ट असा होईल की कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी वेगळी काही गोष्ट करावी लागणार नाही, ते ऑटोमॅटिकच काय होणार आहे कन्सिडर करत असताना सुधारणार आहे. पुढे बघा शुम्पीटर यांच्या मते काय. आता साधी गोष्ट आहे, इथे तुम्हाला पर्सोनिफिकेशन केलेलं आहे. इथे तुम्हाला विचारलेलं आहे की शुम्पीटर काय
काय म्हटले, मग भले तो उलट म्हटलेला असेल. आता काही जण म्हणतात तो चुकीचं म्हटलं, अरे आपल्यापेक्षा तो हुशार होता ना तो. ठीक आहे, साधी गोष्ट आहे. आपण इथे पंचवार्षिक योजना गेल्या 5 वर्षापासून पाठ करतोय, आपल्या त्या पाठ होईना. ठीक आहे, मग आता शुम्पीटरच्या मते जर त्याने उलट सांगितलेलं असेल इतरांपेक्षा, तर याचा अर्थ तो चुकीचा होत नाही. हे असेच्या असे स्टेटमेंट शुम्पीटर यांनी दिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. उगाच कुठल्या दुसऱ्या ह्याच्यावर जाऊ नका. पुढचं बघूया आपण. बाकीचं मला नाही वाटत काही बदलेल किंवा काही बदललं रादर पाहिजे. सर्व स्टेटमेंट युजली बरोबर आहेत. पॉलिटीमध्ये चर्चेतला मुद्दा होता सगळ्यात पहिल्यांदा झेडपीचा. तर आता मला काही जणांनी 1/5 सुद्धा असे सांगितलेले होते की सर 1/5 सुद्धा उल्लेख आहे, तो नियम होता वगैरे वगैरे जे काय असेल ते. पण मी म्हणेन की हा प्रश्न युजली एक तर चेंज होऊन आला पाहिजे किंवा रद्द झाला पाहिजे, किंवा कदाचित आयोगाने अयोग्य विचारून ते प्रिंटिंग मिस्टेकमुळे योग्य उत्तर गेलेलं असेल. कदाचित अ आणि क आता सध्या स्थितीमध्ये आयोगाने जे काही उत्तर दिलेलं आहे कन्सिडर करत असताना क आणि ड वगैरे काहीतरी आयोगाने उत्तर दिले किंवा कंट्रोवर्शियल आहे, एकतर याचं उत्तर बदलून येईल किंवा हा प्रश्न आहे तसा राहील. म्हणजे जर चान्सेस तुम्हाला तिघांमध्ये सांगायचे झाले तर 60% हा प्रश्न रद्द होऊ शकतो, 10% हा प्रश्न चेंज होऊन येईल आणि 30% हा आहे तसा राहील. त्यामुळे याचे जेवढे स्ट्रॉंग सोर्सेस पाठवता येतील तेवढे तुम्ही पाठवू शकतात. बिंदास प्रयत्न करा. 1/3 इथे पाहिजे, इथे असणं गरजेचं राहील. पुढचं बघा, जर कन्सिडर करायचं आहे तर आपला 0 एररचा प्रश्न होता. नाही हा सगळ्यात पहिल्यांदा लोकपालचा आधी प्रश्न होता. मित्रांनो, लोकपालमध्ये त्यांनी 2016ला काय चेंजेस झाले हे विचारलेत आणि हळूच त्यांनी एकदम सांगायचं झालं तर एवढा मस्त प्रश्न बनवलाय हा की हळूच त्यांनी 2013 बद्दलचा उल्लेख केलाय. म्हणजे थोडक्यात त्यांनी विचारले 16मध्ये बदल काय झालाय ते सांगा, आणि बदल सांगायच्या आधी ते म्हणतात की सगळ्यात पहिल्यांदा 13ला हा कायदा आला आणि ब आणि ड मध्ये सांगितले ते बदल केले. क जे सांगितलंय की सर्वांनी 1 वर्षाच्या आत लोकायुक्त पदाची स्थापना करावी हे 13च्या मूळ कायद्यामध्ये उल्लेखित, परंतु 16मध्ये फक्त कलम 44 जे आहे या आपल्या लोकपाल अधिनियमाचं, जे एक प्रकारे 30 दिवसांमध्ये चर्चा करत असतं 30 दिवसाबद्दल, तर त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि मला नाही वाटत की एक प्रकारे हा सुद्धा प्रश्न बदलून येईल. हा सुद्धा प्रश्न बरोबर दिलेला आहे, त्यामुळे उगाच दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूकडे जायची गरज नाही. पुढे आपण असं बघू शकतो अजून लोकसभेचा प्रश्न. लोकसभेच्या प्रश्नामध्ये आता आयोगाने उत्तर जे दिलेलं आहे ते सर्वसाधारणपणे बरोबरच आहे. काही जण म्हणतात की 0 प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेस सभापती सूचना देतात. आता मित्रांनो, साधी गोष्ट आहे, मला एकच सांगा, काही जण म्हणतात नाही 10च्या आत उल्लेख आहे, मग 8 ते 9:30 बरोबरच असेल, मग तुम्ही सकाळी 5 वाजता बोलवाल का? नाही ना. एखाद्या ठिकाणी टाइम मेन्शन केलेला असतो, दॅट मीन्स की त्या टाइमालाच झालं पाहिजे ते. ठीक आहे, उद्या उठून तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला सांगितलेलं आहे सेंटरवर पोहोचायची सगळ्यात शेवटची वेळ जी असते ती 9:30 असते, मग तुम्ही सकाळी 5 वाजेपासून तिकडे जाऊन बसणार आहे का? बरं, तुम्ही गेलात तरी तुमचं असं मत आहे का तुम्हाला 5 वाजेपासून त्या जागेवर बसवावं? नाही. सांगायचं तात्पर्य काय, जर इफ दे हॅव गिवन अस द स्पेसिफिक टायमिंग ना, तर ती गोष्ट ती त्या स्पेसिफिक टायमिंगमध्येच झाली पाहिजे. त्याला तुम्ही काही पुढे मागे असं करू शकत नाही. माझ्या मते हे प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. प्रश्न बरोबर राहील. चेंज होऊन येण्याचे काही चान्सेस मला वाटत नाहीत. तरी तुम्हाला पाठवायचं असेल तर तुम्ही बिनधास्त पाठवू शकता, त्याला मी काही म्हणणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न रमेश बैन्स यांच्याबद्दलचा. साधी गोष्ट आहे मित्रांनो, आपण मला एवढं कळतं, हा प्रश्न तयार करणारा जो कोणी व्यक्ती आहे, ज्यांना आपण तज्ज्ञ म्हणतो, तो अतिशय हुशार व्यक्ती आहे. ठीक आहे, तर त्या व्यक्तीने हा विचार नसेल केला का रे की मुलं कन्फ्यूज होतील की ते झारखंडचे नव्हते मग त्रिपुराचे होते वगैरे वगैरे. तिथे यापूर्वी स्टेटमेंट वापरले. ठीक आहे, यापूर्वी मग कधी पण ना त्यांनी म्हटलंय का लगतपूर्व, किंवा त्यांनी म्हटलंय का की महाराष्ट्रामध्ये नियुक्ती होण्याआधी? आता मला सांगा, मी आता पुण्यात आहे, ठीक आहे, यापूर्वी मी नाशिकला होतो, त्यापूर्वी मी डोंबिवलीला होतो, कधी येऊ शकतं ना. जे काय असेल ते सांगायचं तात्पर्य, जेणे कोणी थोडं एकदम इनडेप्थ जायचा प्रयत्न केला आहे त्याने त्रिपुरा झारखंड याच्यामध्ये तो कन्फ्यूज झाला आहे. पण युजली बरोबर आहे. काही जण म्हणत होते ते मूळचे छत्तीसगडचे नाही, त्यांचा जन्म मध्य प्रदेशचा आहे. मित्रांनो, साधी गोष्ट आहे, उद्या उठून हैदराबादमध्ये एखादा 2012 जन्माला आला, तो 2015ला तो जेव्हा शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये उल्लेख करेल, तो काय म्हणणार आहे का आम्ही आंध्र प्रदेशचा आहे? तो त्याचा उल्लेख कसा येईल रहिवाशी म्हणून? तर एक प्रकारे तेलंगणा स्टेटचाच येणार आहे ना. साधी गोष्ट आहे. आपल्याकडे सुद्धा कन्सिडर करायचं झालं तर जो कोणी गोव्याचा होता 1948ला जन्माला आला, तो 1961ला गोवा आपण इन्कॉर्पोरेट केलेला आहे. मग उद्या उठून कन्सिडर करत असताना तो काही आता गोव्याचा नाही का? तो असं म्हणतो का मी पोर्तुगीजांच्या याच्यामधला होतो? त्यामुळे असले पुन्हा एकदा बेसलेस स्टेटमेंट देऊ नका. कसं असतं, मी ती भावना समजू शकतो की एक प्रकारे आपलं बरोबर आलंच पाहिजे, पण मी असं म्हणेन की आपलं बरोबर येत असताना समोरच्याचं चुकवायचं कसं?
किंवा त्याला अशा काय म्हणतो आपण त्याला माइंडसेटमध्ये टाकायचं की त्याला स्वतःला घाबरवून सोडायचं. त्यामुळे या पॉईंट ऑफ व्ह्यूकडे जाऊ नका, ही गोष्ट मदत करत नाही. लक्षात ठेवा, स्पर्धा आहे, स्पर्धा ही पुढे मागे होत राहते. किंवा कन्सिडर करत असताना स्पर्धेमध्ये मी असं म्हणत नाही की मी अशीही सुद्धा उदाहरणं पाहिलेली आहेत की जे पोस्ट होल्डर आहेत. आणि म्हणजे सांगायचं आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण, म्हणजे आपलं 2014ला एक व्यक्ती होते, मला त्यांचं एक्झॅक्ट नाव नाही आठवत आहे, तेव्हा त्यांना काहीतरी पोस्ट मिळालेली होती, परंतु त्यांनी XYZ कारणांनी ती पोस्ट सोडली. त्यांनी स्वतः सांगितले 2015ला त्यांची पोस्टसुद्धा निघालेली नाही आणि 2016ला ते राज्यात पहिलेत. ठीक आहे, आता मला खरंच त्यांचं नाव आठवत नाही आहे, पण म्हणजे तुम्ही बघा, हे असं काहीच गरजेचं नाही आहे की बाबा कन्सिडर करत असताना की म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, माझं प्रत्येक ठिकाणीच झालं पाहिजे. आपल्याला ज्या परीक्षेसाठी आपण कष्ट घेतो त्या परीक्षेला आपलं झालं पाहिजे, हे मी प्रामाणिकपणे सांगेन, हे मी मान्य करतो. पण ॲट द एंड ऑफ द डे पुन्हा एकदा मी सांगेन तुम्हाला, कन्सिडर करत असताना की आपलं चुकलंय, मग उद्या उठून एखाद्याचं बरोबर आलंय तर त्याला क्रिटिसाइज करण्यापेक्षा, त्याला घालमेलीच्या वातावरणामध्ये पाठवण्यापेक्षा त्याला सपोर्ट करा, त्याच्यासोबत मेन्सचा अभ्यास करा. पुढच्या वर्षी जास्त जागा असतील, यावर्षी सुद्धा जागा वाढ होणार आहे नो डाऊट, या पुढच्या वर्षी जास्त जागा असतील, पुढच्या वर्षी प्रीला तुम्ही या ना मेन्सला, कशाला उगाच त्याचं सुद्धा बिचाराचं मानसिक संतुलन खराब करतायत. आता पहिला प्रश्न राहिला आपला, एवढी सगळी चर्चा झालेली आहे, जागा वाढचा. ठीक आहे, आता मित्रांनो एक तुम्हाला मी सांगतो, जागा वाढसाठी नेहमी आंदोलनं करावी लागतात असं हे चुकीचं आहे. याच्या आधी सुद्धा जागा वाढलेल्या होत्या. बरं, मागच्या वर्षी सुद्धा 161 वगैरे पासून 501 पर्यंत जागा ह्या स्वतःहून गेलेल्या आहेत. त्यानंतर ऑब्व्हियसली 623 पर्यंत जाण्यासाठी अनेक जणांनी अनेक ठिकाणी मेहनत केलेली होती. आपल्या अभिमन्यू पवार सरांनी सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी मदत केलेली होती. बळीराम डोळे सर होते, शुभम पाटील होते, हे अनेक व्यक्ती होते. तुमचे आमचे ट्विट्स असतील, सरकारला आपण केलेल्या विनंत्या असतील, या सगळ्या तिथे मॅटर करतात. पण जागा वाढ आणि शासनाला कसं असतं, साधी गोष्ट आहे, तुम्ही कुठल्या तुमच्या शासनामध्ये असलेल्या एखाद्या मित्राला विचारा, त्यांना एक सर्टन गोष्ट असते, त्यांना एक सर्टन मंत्रालयांच्या रिक्वायरमेंट पोचलेल्या असतात की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत. त्यांचं ते ठरलेलं असतं, त्या 2022ला भरायच्या आहेत, 2023ला भरायच्या आहेत, की 2024ला भरायच्या आहेत. तेवढी त्यांना तर नक्कीच अक्कल आहे ना, आपल्यापेक्षा नक्कीच ते हुशार आहेत ना, किंवा आपल्यापेक्षा नक्कीच त्यांना जास्त अनुभव आहे. त्यांना माहिती आहे 2200 पोरं 23ला येतील, 2300 पोरं 24ला येतील, 2400 पोरं 25ला येतील. ते त्यांच्या कामांनुसार बघतात की बाबा आपल्याला कधी आपल्या मनुष्यबळाची गरज आहे, तशी ते रिक्वायरमेंट पाठवत असतात. त्यामुळे जागा वाढतील. मार्केटमध्ये वेगवेगळे आकडे चर्चेत होते, हे आकडे काही मी सध्या चर्चा करत बसत नाही, कारण शाश्वती जोपर्यंत फुल अँड फायनल होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल चर्चा करणं हे अयोग्य राहील. त्यामुळे जागा वाढतील असा माझा एक काय म्हणतो आपण त्याला, एकदम प्रामाणिक असा काय म्हणतो विश्वास आहे. तर वाढल्या तर खूपच चांगली गोष्ट होईल. जागा वाढो न वाढो, कट ऑफचं काय, ही जी मुद्दा आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. साधी गोष्ट आहे, समजा जागा 295 राहिल्या, 295 इंटू, आता काही जण म्हणतात ते 12पर्यंत घेतात, काही जण म्हणतात ते 16चं प्रमाण घेतात, काही जण म्हणतात ते 20चं प्रमाण घेतात. एकच तुम्हाला मी सांगतो, हे प्रमाण निश्चित त्या वेळेस केलं जात असावं. ठीक आहे, आता 295 इंटू कन्सिडर करत असताना जर आपण 295 इंटू 16 केलं, जे काही युजली आपल्याला प्रमाण बघायला मिळतं. आता 16च का आणि 12चाच उल्लेख का आहे, किंवा मागच्या वेळेस सुद्धा जे काही प्रयत्न चालत होते की जास्तीत जास्त मुलांना संधी देण्यासाठी एक प्रकारे रेशो वाढवण्यात यावा, 25चा करण्यात यावा, त्यावेळेस आपल्याला नियम सांगितले गेले होते, जे बरोबर आहे की तिथे सांगितलेलं आहे की किमान 12चा असतो, कमाल 20चा असतो, याच्यामध्ये ते कितीही घेऊ शकतात. मग समजा युजली त्यांनी कदाचित दोघांचा मीडियम काढून वेळोवेळी त्यांनी 16चा प्रमाण घेतलेलं आहे. 295 इंटू 16 केलं तर 4720 एवढी मुलं ही डायरेक्ट कन्सिडर केली जातात. एवढ्या मुलांचे जे मार्क असतात ती ओपनची कट ऑफ असते. ठीक आहे, मग आता आपण असं म्हणूया की समजा कन्सिडर करत असताना NTD फिमेलसाठी 5 जागा आहेत. ठीक आहे, आणि 16चंच प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे NTD फिमेल पण किती आल्या पाहिजेत, 16 पंचे 80 महिला तिथे आल्या पाहिजेत. पण या 4720 मध्ये उद्या उठून फक्त जर 32च NTD असतील, किंवा समजा कन्सिडर करायचं फिमेल्स असतील, ठीक आहे, किंवा 32 NTD असतील असं आपण समजूया. या 32 पैकी कन्सिडर करत असताना आपण असा विचार करूया की फक्त 12 NTD फिमेल आहेत, तो उरलेले 80 वजा 12 म्हणजे 68 NTD फिमेल मिळेपर्यंत ती कट ऑफ जी आहे ना ती खाली येत राहते. अशी बेसिक कट ऑफ लागते, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण इतक्या वेळापासून करतो, मागे आपल्याला अनेक दिग्गज व्यक्तींनी सुद्धा हेच सांगितलेलं होतं. हे काय मला काही स्वतःहून तयार केलेलं नाहीये, मला ज्यांनी कोणी विश्वासार्ह व्यक्तींनी सांगितलंय मी ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला एवढं वाटतं, जे काही कट ऑफ वगैरेचं जी काही रेंज राहील किंवा काय कोणी केलं पाहिजे, मला एवढं वाटतं की 105 कट ऑफ क्रॉस होणं, ठीक आहे, हे मला जरा थोडं 99.99% नेक्स्ट टू इम्पॉसिबल वाटतंय.
ठीक आहे. माझ्या डोक्यामध्ये जो काही आकडा फिरतोय आणि हे कट ऑफ वगैरे प्रेडिक्शन देणं म्हणजे काय, मी काही मोठा ज्योतिषी नाही किंवा मी काही मोठा तज्ज्ञ व्यक्ती नाही. माझ्याजवळ जे काही 1000-1200 जणांचे स्कोर आलेले आहेत त्याच्यानुसार एक आपण अंदाज काढू शकतो. किंवा मागच्या वेळेस जेव्हा 2022ची प्री झाली होती तेव्हा मला माहिती आहे की विदिन अर्ध्या तासामध्ये मला 500-600 मेसेज असे आले होते की सर 110, 112, 115, 116 जे काय असेल 110 प्लस होते. आता तीच जनता जी आहे सर्वसाधारणपणे मॅक्झिमम जनता ही 98 ते 104 मध्ये आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे 104च्या सर्वसाधारणपणे विचार करता 103 ते 105 पर्यंत कट ऑफ आहे त्या जागांना राहू शकतो असं मला वाटतंय. ह्याच्या पुढे वाढला किंवा ह्याच्या पुढे जर जागा वाढल्या तर कन्सिडर करत असताना कट ऑफ खाली येईल, पण असं होत नाही. आता काही जण असतात ना ते आधी सांगतात की मागच्या वेळेस सुद्धा काही जण असे होते की त्यांनी सांगितलेलं होतं की 116 कट ऑफ लागेल आणि त्यानंतर त्यांनी नंतर सांगितलं की सेकंड कीला प्रश्न रद्द किंवा मार्क वाढतील, हे आम्हाला कन्सिडर नव्हतं केलं त्यांनी, किंवा जागा वाढल्या म्हणून कट ऑफ कमी झाली. मित्रांनो असं कधीच होत नाही. जर उद्या उठून तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, 103.5 कट ऑफ लागली ठीक आहे आणि उद्या उठून 200 जागा जरी वाढल्या आणि टोटल जागा कन्सिडर करत असताना 495 जरी झाल्या तर ह्या 200 जागेंसाठी इंटू 16 म्हणजे जे काही 3200 मुलं असतील, हे 3200 मुलं युजली 3 स्टेप्समध्ये सापडतील. म्हणजेच काय, 103ला सापडतील, 102.5ला सापडतील, 102ला सापडतील. 200 जागा वाढताय म्हणून 5 मार्क कट ऑफ खाली होईल असं कधीच होत नाही. तो क्राऊड तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गॅदर झालेला असतो. ठीक आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं असेल. तुमचं याच्यामुळे तुम्हाला राग येत असेल, तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी आधीच तुम्हाला सॉरी बोलतो. कुठलाही एक प्रकारे एक चुकीचा मेसेज किंवा चुकीची कुठली आयडियोलॉजी घेऊन जायचा तिथे कुठलाही पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे माझा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर @आदित्य गरकल म्हणून जे आहे टेलिग्रामवर तुम्हाला @आदित्य गरकल सर्च करायचं आहे. तिथे तुम्हाला टाकत जाईल. अनेक नोट्स आहेत, डेली आपण प्रश्न टाकत असतो, मराठी, इंग्लिश, इतिहास, भूगोल सगळ्याचे. तुम्ही ते प्रश्न सोडवू शकतात, म्हणजे मॅक्झिमम तुमचा त्याच्यातनं फायदा होईल. शॉर्ट नोट्ससुद्धा तिकडे टाकण्यात येणार आहे. आणि आत्ताच जर सांगायचं झालं तर मग तुम्ही पुढची राज्यसेवा करत असाल, तुम्ही 2023ची मेन्स करत असाल, तुम्ही 2023ची गट ब आणि क ची मेन्स करत असाल किंवा 2022ची तुम्ही गट ब ची मेन्स करत असाल, या सर्वांसाठी तुम्हाला PYQ ॲनालिसिस करावं लागतं. मी अजिबात PYQ बॅच इथे विकत नाही आहे. मी तुम्हाला एकच सांगतोय, PYQचं सुद्धा मोफत ॲनालिसिस, मोफत ॲनालिसिस अशाच व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या यूट्यूबवर टाकणार आहे. या व्हिडिओजच्या लिंकसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर येत राहतील, त्यामध्ये तुम्ही बघू शकतात. आणि एकच प्रामाणिकपणे सांगतो, ॲनालिसिस हे स्वतः करायचं असतं किंवा कोणासोबत तरी बसून करायचं असतं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून करायचं असतं की जेणेकरून तो तुमच्याशी इंडिव्हिज्युअली बोलतोय. पण ॲनालिसिससाठी कुठल्याही प्रकारचे पैसे वाया घालवू नका. त्यापेक्षा मी सांगेन की बॅचेस करा. कुठल्या करायच्या तुमचा प्रश्न, मोठी करायची छोटी करायची तुमचा प्रश्न. ठीक आहे, एवढं बोलून मी थांबतो इथे. बाकीचे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही इथे आपल्याला विचारू शकतात. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा एक प्रकारे आपला चॅटचा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही प्रश्न करू शकता. टेलिग्रामच्या इन्फो जो असतो आपला ग्रुपचा, तिथेच माझं टेलिग्राम ID आहे, तिथेच माझा फोन नंबर आहे. तुम्ही तिथे सुद्धा कनेक्ट होऊ शकतात. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कॉल करून मेसेज करून विचारा. काही क्वेरी असतील तर सांगा. क्रिटिसिझम असेल तर बिंदास्त कमेंट करा. मी अजिबात कोणाचा आवाज दाबणार नाही. ठीक आहे, चालेल, थांबूया मित्रांनो इथे. पण आता ही चर्चा सोडा, उद्याचा एक दिवस काय द्यायचं आहे ते द्या ऑब्जेक्शन, पण अभ्यासाला लागा बाबांनो. यावेळेस काहीतरी एक मिळालं पाहिजे. मला सगळ्यांना माहिती आहे आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की आपल्याला पोस्ट पाहिजे, आपल्याला एका ठिकाणी टाईम बाय करायचा. ठीक आहे, मान्य सर्वांना DCDYSP व्हायचं आहे, पण मी त्या दिवशीच फोरमवर सुद्धा सांगितलेलं होतं की आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं येतो त्या बॅकग्राऊंडमधनं कोणी DCDYSP असेलच असे प्रमाण फार कमी बघायला मिळतात. 90% आपले जे काही विद्यार्थी आहेत ती गोरगरीब शेतकऱ्यांचे, होतकरू जे काही आहेत ती मुलं आहेत किंवा सर्वसामान्य घरांमध्ये येणारे मुलं आहोत आपण. मग आपण काही झालं तरी ती आपल्याला विन विन सिच्युएशन आहे. आणि तुम्ही एक प्रकारे काहीतरी पोस्ट घ्या, तुमच्या मनाला भारी वाटेल. समाजाचं मी काय म्हणत नाही की कोण काय म्हणेल, हे वय वाढत चाललंय, लग्न बिग्न, हे सगळे चिल्लर धंदे किंवा हे सगळे एकदम क्षुल्लक मुद्दे आहेत. तुम्ही स्वतःसाठी आयुष्यात आपण काहीतरी केलं, हा जो कॉन्फिडन्स आपल्याला लागतो, त्यासाठी मी म्हणेन की एक सर्वसाधारणपणे 2-3 सरळ सेवा सुद्धा टार्गेट करा. त्याच्यामध्ये एक पोस्ट सिक्युअर करा, तुम्हाला सिक्युअर वाटेल, मग देत बसा राज्यसेवा. आमचे अजून एक दुसरे मित्र होते, विकास बिक्कड सर, ते 2019ला तहसीलदार झाले. त्याच्या आधी ते तलाठी सुद्धा होते. त्यानंतर 2015 वगैरेच्या ॲडमध्ये ते STI मध्ये पण राज्यामध्ये दुसरे आहेत. त्यानंतर ते ASO मध्ये सुद्धा राज्यात दुसरे आहेत. आणि 2019ला त्यांना तहसीलदार मिळाली. ते थांबले का? नाही थांबले. अशी अनेक उदाहरणे आहेत. पण त्यांनी तो टाईम बाय केला, त्यांनी तो स्वतः कॉन्फिडन्स गेन केला की मी स्वतः सेल्फ अर्न्ड आहे.
ठीक आहे. मग ही गोष्ट तुम्हाला मदत करू शकते, मी एवढं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. ठीक आहे, थांबूया आपण इथे. हा व्हिडिओ यूट्यूबवर येऊन जाईल, लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. मॅक्झिमम स्प्रेड करा आणि पॉझिटिव्हिटी पसरवा. ठीक आहे, धन्यवाद.